श्री स्वामी समर्थ. बरेच दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे. आज आपण शंकरपाळी करूया. तर या भांड्याने मी सगळं माप घेणार आहे. कोणतंही भांडं तुम्ही घेऊ शकता मापासाठी. तर याने 1 वाटी साखर घ्यायची आपल्याला आणि अर्धी वाटी दूध आहे. त्याच मापाने अर्धी वाटी दूध आहे. तर एक पातेलं घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला शीग लावून मी घेतली आहे साखर, कारण आमच्याकडे थोडं जास्ती गोड लागते शंकरपाळी. त्यामुळे तुम्हाला कमी करायची असेल तर तुम्ही कमी करू शकता साखर. याच्यामध्ये मी साखर टाकली आहे. नंतर मी तूप घेतलं आहे. हे घरचंच तूप आहे. ते असं वितळवून घेतलं आहे म्हणजे अंदाज बरोबर येतो. तर अर्ध्यापेक्षा अगदी थोडंसं वरती असं मी हे तूप घेतलेलं आहे. अर्धी वाटी त्याच्यापेक्षा थोडंसं वरती तूप आहे. हे मी वितळवून घेतलं आहे. आता हे आपण त्या साखरेमध्ये घालूया. तर याच मापाने आपल्याला काय करायचं आहे, हे भांडं अर्धं भांडं पाणी घ्यायचं आहे आपल्याला. हे नॉर्मल पाणी आहे. ते तुपाच्या भांड्यात घातल्यामुळे तसं दिसतं आहे. पाणी घेतलं आहे. आता हे आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे पातेलं. आणि ही साखर आपल्याला ह्याच्यामध्ये विरघळून घ्यायची आहे. तर मी एक मीडियम आचेवरच गॅस लावलेला आहे. हाय टू मीडियम असं करतच तुम्हाला ही साखर विरघळून घ्यायची आहे व्यवस्थित. हे बघा, व्यवस्थित ढवळून घ्यायचं म्हणजे ती साखर विरघळते पटकन. हे बघा, असा फेस येतो. साखर ऑलमोस्ट विरघळलीच आहे, पूर्ण विरघळली आहे. आणि हे तूप पाणी वगैरे एकत्र असल्यामुळे असा फेस येतो त्याला उकळल्यावर. आता हे त्याच भांड्याने मी अर्धं भांडं दूध घेतलं आहे. आता हे दूध आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि मी आता गॅस बंद करणार आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. हे थोडं गरम असतं, म्हणजे खूपच गरम आहे. तर याच्यामध्ये दूध घातल्यावर काय होतं, ते फाटल्यासारखं होतं. पण आपल्याला हे असंच हवं असतं, त्याने शंकरपाळी खुसखुशीत होते. तर आता हे मी एका परातीमध्ये काढून घेतलं आहे. हे आता मी थंड होऊ देणार आहे, कोमट अगदी. हे बघा, सगळं मी याच्यामध्ये घालून घेतलं आहे. आता हे थंड व्हायला ठेवून दिलं आहे. एक 10 ते 15 मिनटात थंड होऊन जाईल, अगदी कोमट होईल. आता मी याच्यामध्ये काय करते, फ्रेश साखर आणि इलायची पूड तयार केली आहे मी. मला अशीच आवडते, म्हणजे त्याचा फ्लेवर अगदी स्ट्रॉंग येतो, छान लागते. तर मी एक चमचाभर टाकली आहे त्याच्यामध्ये. आणि हा 1 किलो ह्याच्यासाठी मी साधारण 1 किलो मैदा घेतला आहे. त्याच्यापेक्षा जास्तही लागतो. तर 1 किलो मैदा मी हा चाळून घेतला आहे. आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला थोडा थोडा मैदा घालत जायचं आहे आणि ते मळून घ्यायचं आपल्याला. त्याच्यामध्ये जितका बसेल तितका मैदा आपल्याला घालायचा आहे. तर याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षा जास्ती मी याच्यामध्ये घालून घेते, 1 पाऊण किलो. आणि हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पाऊण किलो साधारण मैदा मी याच्यामध्ये घालते आणि त्यानंतर याला मी छान असं मिक्स करून घेते. आणि त्यानंतरही आपल्याला मैद्याची गरज वाटली की हे सैलसरच आहे तर आपल्याला अजून मैदा घालावा लागणार आहे. तर हे बघा, मी पाऊण किलो साधारण मैदा घातला आहे. आता मी हा व्यवस्थित हाताने मिक्स करून घेते, म्हणजे एक अंदाज येईल आपल्याला की आपल्याला अजून ह्याच्यामध्ये किती मैदा लागणार आहे. तुम्ही माप तुमच्या हिशोबाने भांड्याने घेऊ शकता, कोणत्याही एका भांड्याने. फक्त त्याच भांड्याने तुम्हाला तूप, साखर, दूध, पाणी मोजून घ्यायचं आहे. आणि मैदा हा त्याच्यामध्ये बसेल तसंच घालायचं आहे आपल्याला. तर हे बघा, हा इतका मैदा घालूनसुद्धा हे अजून पातळ आहे. तर आता याच्यामध्ये काय करणार मी, हे बाकीचा जो राहिलेला मैदा आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालून बघूयात. हे बघा, अजून खूप सैल आहे. तर हा सगळा मैदा मी आता ह्याच्यामध्ये घालून घेते. हे बघा, हा सगळा मैदा मी ह्याच्यात घातला आहे. आता हा व्यवस्थित मिक्स करूया. हा मिक्स केल्यानंतर आपल्याला कळेल आपल्याला अजून मैद्याची गरज आहे की नाही.
आणि या पद्धतीने खरंच तुम्ही करून बघा शंकरपाळी, खूप छान होते आणि खूप खुसखुशीत होते. हे बघा मी अजून पाव किलो घेतला आहे, म्हणजे 1-1.25 किलोच्या आसपास आपल्याला मैदा लागणार आहे. तर मी पाव किलो अजून चाळून घेतला आहे मैदा. तर आता मी तो त्याच्यामध्ये घालून घेते. मैदा घातल्यानंतर व्यवस्थित पीठ भिजलं आहे आणि किती छान म्हणजे मऊ झालं आहे. असं खूप आपल्याला कडकही नाही ठेवायचं आहे, अगदी पुरीला करतो तसं. आपण नेहमीची कणिक कशी करतो नॉर्मल, तसं आपल्याला ते मळून घ्यायचं आहे. आता फक्त त्याला 5 मिनटं आपल्याला तसं ठेवायचं आहे. खूप वेळ झाकून वगैरे ठेवायची गरज नाही आहे. ते मी आता तेल तापायला ठेवलं आहे, तोपर्यंत 5 मिनटं झालेच आहेत. लगेच मी हे घेतले आता लाटून घ्यायला. आता याच्यामध्ये आपण शंकरपाळी बनवून घेऊयात. हे बघा, खूपही पातळ केलं नाही आहे. पुरी कशी करतो आपण साधारणतः त्याच्यापेक्षा थोडंसं जाड ठेवलं आहे. तर थोड्याशा कडा काढून घेऊयात, म्हणजे ते अगदी छोटे छोटे तुकडे होतात ना, ते होणार नाही. मग ते तेलामध्ये सगळे विरघळून जातात अगदी छोटे तुकडे असले की. आता मी एकटीच शूट पण करते आणि हे पण करते, त्यामुळे थोडं आकार चुकतो आहे. तर तेवढं फक्त इग्नोर करा. तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याचे व्यवस्थित एकसारखे शंकरपाळे करून घ्या. आणि ह्या यंत्राने केलं तुम्ही तर म्हणजे पारंपरिक पद्धत ही अशीच आहे खरं तर. यानेच करतात करंजे आणि शंकरपाळी. पण नसेल तर आपण सुरेने सुद्धा करू शकतो. सुरेने पण व्यवस्थित येतात शंकरपाळे. छोटे छोटे तुकडे मी काय केलं, काढून टाकले. आणि याला काय आपल्याला एक असं सुट्टं करून घ्यायची काही गरज नसते, म्हणजे कारण ते तेलामध्ये आपण घातले की ते ॲटोमॅटिक सुटतात. आता तेल बघितलं व्यवस्थित तापलेलं आहे, म्हणजे खूपही उकळतं असं नाही, नॉर्मल आपल्याला तेल गरम करायचं आहे. आणि एक छोटासा तुकडा टाकून बघूयात, तो पटकन जर वर आलं तर समजायचं की आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. हे बघा, आता आपल्याला हे सगळे शंकरपाळी तळून घ्यायचे आहे. आता मी आज बारीक केली गॅसची आणि आपण त्याच्यामध्ये सगळे शंकरपाळी घालून घेऊयात. नॉर्मल आपल्याला माहिती असतं या तेलामध्ये किती बसणार आहेत, त्या अंदाजाने घालायचे. खूपही एकदम घालू नका, मग ते व्यवस्थित तळले जात नाहीत. हे बघा, हे असे एकदम घातलेत ना तरी त्या तेलामध्ये व्यवस्थित सुटतात. आता मी हे एवढेच त्याच्यामध्ये घातलेत. आता हे आपण व्यवस्थित डीप फ्राय करून घेऊयात. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. सुरीने कसे करायचे तेही तुम्हाला दाखवते. सुरीने हे व्यवस्थित येतात. हे बघा, असे तुम्ही सुरीनेही करू शकता. हे बघा, छोटे मोठे जसे तुम्हाला हवेत तसे तुम्ही करून घ्या. साईज नॉट मॅटर. तुम्ही तुमच्या हिशोबाने करून घ्या, तुम्हाला कसे हवेत. आणि हे बघा, इतके छान होतात ना, तळल्या तळल्या ते तुम्हाला सॉफ्ट वाटतील, पण ते थंड झाले ना इतके खुसखुशीत होतात आणि तोंडात टाकल्या टाकल्या विरघळतात, म्हणजे इतके सुंदर.